3 दिवसाची बुकिंग झाली आज समाप्त. आता वाजत आले 12 आणि सांगण्याचे ह्या 3 दिवसांमध्ये एक गोष्ट शिकायला मिळाली. तुम्ही किती प्रामाणिकपणे काम करा, किती इमानदारीने करा, पण एखाद्याला जर थोडीशा, त्यांचा एकच ड्रॉप होता. पहिलीच गोष्ट तर वेंडर होता का ड्रायव्हर होता मला नाही माहित, ज्याने कोणी शिर्डीचा होता. आता कुणाचं नाव नाही घेणार, आता कुणाला मोठं नाही करणार की कोण होतं काय होतं. फक्त माझा अनुभव तुम्हाला सांगत जाईल की माझ्या ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतरचे किती चांगले अनुभव येतात आणि किती वाईट अनुभव येतात मला. समोरच्या व्यक्तीने 12,000मध्ये मला बुकिंग दिली 3 दिवसाची. फक्त जायचं नाशिकला, पहिले हे काय गोल्डन घाटकोपरच्या पुढे गोल्डन म्हणून एक हॉटेल, त्या हॉटेलमधून पिकअप करायचं होतं. तिकडनं पिकअप करून मलाडला जायचं होतं. मलाडवरनं सरळ अंधेरीवरून अजून एक पिकअप होतं आणि तिकडनं पूर्ण व्हिडिओ युट्यूबला मी सोयीस्कर टाकलेला आहे. तर तिथून जायचं होतं नाशिकला, फक्त नाशिकमधून ते हॉटेल बुक करणार होते. नाशिकहून त्र्यंबकेश्वर, परत नाशिकला ड्रॉप करायचं होतं. फक्त त्र्यंबकेश्वर, पंचवटी त्र्यंबकेश्वर, आणि नाशिकवरनच परत रिटर्न यायचं होतं मुंबईला, मलाडला ड्रॉप. एवढंच होतं. वेंडर म्हणजे 500 किलोमीटर सुद्धा होणार नाही होतं ते. गाडी 700 किलोमीटर चालली आहे, 500 किलोमीटर सुद्धा होणार नाही म्हणे. मॅडमनी केलं सिन्नरमध्ये हॉटेल बुक. सिन्नरवरून नेलं मला निफाडला, कारण की सिन्नरचं त्यांना लोकेशन भेटलंच नव्हतं, त्यामुळं त्यांनी मला निफाडला नेलं. निफाडवरनं परत सिन्नरला आणलं, कारण की निफाडच्या हॉटेलमध्ये त्यांची बुकिंगच नव्हती. आणि 2 दिवसासाठी, ती एकच हॉटेल त्यांनी 2 दिवसासाठी बुक केली. तर त्यांचा प्रश्न आहे, हम लोग बाहर से आए, हम लोग बाहर से, आपको पता होना चाहिए, आप ड्राइवर हो, आप यहाँ के लोकल हो, आपको इन्फॉर्म होना चाहिए. ओके बाई, थांब म्हटलं. ठीक आहे, मला माहित पाहिजे, माहित असन पण किंवा नसन पण, मी काही गुगल नाहीये. तू जसं मी नाशिक सोडल्यापासून सांगत होते की मॅडम हम गलत जा रहे, मग एखादी तवाच बघती का खरंच ही बाई एवढे तीनदा सांगते तर खरंच आपण चुकीचं चाललोय का. कमीत कमी नाशिक जसं सोडलं तेव्हापासून तिला सांगत होते कि मैडम ये अलग जगह है, आप अलग दिशा में मुझे लेके जा रहे हो, आप एक बार इन्फॉर्म कर लो, मुझे यहाँ पे ड्रॉप करने के लिए नहीं बोला है आपको. एवढं प्रेमाने, इतकं शिस्तीत समजून सांगून पण, आयदा पे, एक्स्ट्रा पेमेंट देईन मी तुला, पण तू चल. आणि हॉटेल तीच बुक केली आहे का. भूतबंगला तरी बरा, अशी ती सिन्नरची हॉटेल, ती पण व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. एकही त्या हॉटेलमध्ये लाईट नाही, एकही ते काय कामं करणारे एकही सर्वंट नाही, कोणीच नाही. एकच फक्त जो बुकिंग घेत असेल तो एकच व्यक्ती. ठीक आहे. निफाडवरून सिन्नरला आणलं. सिन्नरला तो मोठा ब्रिज लागतो शिर्डीला जाताना, त्या ब्रिजच्या एकदम बाजूलाच ती साई द हॉटेल म्हणून होती. तिचा पण व्हिडिओ टाकलाय. काल रात्रीच मी त्या मालकांना शूट केलंय, कारण की 2 दिवस म्हणजे आदल्या दिवशी मी पंपावर तर झोपले सीएनजीच्या, पण दुसऱ्या दिवशी सुद्धा तीच वेळ आलती. त्यामुळे नाईलाजाने ती व्हिडिओ काढावं लागले. पैसे देऊन, असं काही नाही की फ्रीमध्ये घेत होते, पैसे देऊन सुद्धा ते लोक मला हॉटेल देत नव्हते. मग काल एकदाची भांडून तंडून घेतली. तर मला एकच म्हणायचं होतं, पहाटे 6 वाजता मी तुम्हाला परत पिकअप करते, त्याच्यानंतर परत तुम्हाला रात्री 1 वाजता, म्हणजे 12:30 पावणे 1 झालाच होता, 1 वाजता मी ड्रॉप करते. किती तास होता तो कामाचे, किती तास होतात, किती तास मी काम केलं. एवढं 13-14 तास काम करून पण कस्टमरचं काही मन भराना. आज सकाळी पण लवकरच काढलं मी. चलो 7 वाजता निघालो, आता 11 वाजता मी ड्रॉप केला, तरी कस्टमरचं मन भराना. आता पण मला फिनिक्स मॉलमध्ये जायचंय म्हणे,
तिकडे ड्रॉप कर. इंग्लिशमध्ये बोलले. म्हटलं सॉरी सर, नाही येत नाही मी. हो का. जे काही किलोमीटर वाढलं ते 150 किलोमीटर वाढलं. 150 किलोमीटरचे मी 3000 सांगितले. माझा नाईट चार्ज नव्हता दिला, माझे टोल एक्स्ट्रा लागून गेले सिन्नरचे वगैरे. समृद्धीने आले असते तिथं सोडलं असतं. पण मुळात आम्हाला सगळ्या चुकाच करायच्या. कस्टमरच्या चुकांमुळे फक्त ड्रायव्हर शिवाय खाणार का, तर हा ड्रायव्हर आहे म्हणून. ठीक आहे. तर त्या वेंडरला म्हटलं दादा, त्याने किती 18,000 बुकिंग घेतलेली. भाऊ तू कितीला घे, 18 नाही तू 50,000 घे, फक्त मला माझ्या कष्टाचे दे. पर डे 5,000 रुपयांनी अर्टिका दिली होती. आधी 12च दिलेली, कारण की फक्त नाशिक होतं, नाशिकच्या बाहेर जायचं नव्हतं. 150 किलोमीटरचे पर डे तुम्ही 20 रुपये किलोमीटर घेता मॅम. असं करता मॅम, तसं करता मॅम. मग काय भाऊ, तुझ्यासारखं 12 रुपये किलोमीटरने गाडी पाहिजे का तुला? तुमचे गाड्या, सेडान गाड्या तुम्ही 6,000 7,000 देता आणि आम्ही अर्टिका सारखी गाडी, हा का रे? दुसऱ्यांच्याच डोळ्यात का भस्कन बोट जातात रे तुमचे? हा, दुसऱ्यांचंच का तुम्हाला असं लय मोठं वाटतं आणि आपल्याला लहान दिसतं? दुसरेच असं लय कमवते का असं वाटतं? तिची मेहनत दिसत नाही? 14 तास जिथं तुम्ही तिच्याकडनं काम करून घेतात ते कष्ट दिसत नाहीये? कशासाठी कळत नाही. मला एक कळतं, माझ्या कष्टाचा पैसा ना खाल्लेले लोक ना नीट राहत नाही. घेतले मी पैसे घेतले, पण देव देईनंतर भगवान हे भोगतील, सगळे भोगतील. सगळ्यांची वेळ येईल. माझा पण चांगला टाइम यायला आता वेळ लागणार नाही. थोडे दिवस खूप खूप मोठं काहीतरी करणार आहे आता लवकरच.